नमस्कार, जय महाराष्ट्र। आज आपण बोलणार आहोत एका अत्यंत गंभीर विषयावर आणि ते म्हणजे आपल्याला नसलेला सिव्हिक सेन्स म्हणजे नागरी शिस्तीचा अभाव। ही जी गोष्ट आहे ना, ही खूप गंभीर आहे आपल्या देशासाठी। आपण रस्त्याने चालताना, आपण रस्त्याने गाडी चालवताना, सिग्नलवर उभे असताना आपण ती शिस्त पाळत नाही, रस्त्यावर चालताना ती शिस्त पाळत नाही। फुटपाथ सरकारने वापरायसाठी आपल्याला बनवलेले असतात, आपण त्याच्यावरून न चालता रस्त्यावर चालतो। हा, ते फुटपाथ फेरीवाल्यांनी व्यापलेले असतात, ही गोष्ट वेगळी, पण जिथे म्हणून फुटपाथ अवेलेबल आहेत तिथे तिथे आपण ते वापरत नाही। कित्येक लोकांना गाडी चालवताना बघता, एका लेनने चालवणार नाहीत, बाहेर थुकतील, कचरा टाकतील गाडीतून। प्रवासात ट्रेन्स घाण करणं, त्या ट्रेन्समधल्या गोष्टी पळून नेणं। आपण प्रत्येक गोष्ट सरकारवर नाही टाकू शकत। हा सिव्हिक सेन्स आपण स्वतःमध्ये आणायचा असतो, ही शिस्त आपण स्वतः लावायची असते। आता कित्येक ट्रेन्स आणि स्टेशन्स आपण बघतो, त्या स्टेशनवर इतकं वाईट पद्धतीत तुकलेलं असतं। करोडो लाखो प्रवासी त्याच्यावर प्रवास करतात, त्या स्टेशनवरून प्रवास करतात आणि तिथे एकदम पचापचा थुकून ते स्टेशन घाण केलेलं असतं, पत्र्यांवर थुकून घाण केलेलं असतं आणि तिथे साफ करणाऱ्या कोणाच्या तरी आया बहिणी असतात, ते तुमचं थुंकलेलं साफ करत असतात। आपण नागरिक म्हणून आपल्याला या गोष्टीची लाज वाटायला हवी। कुठेही कचरा टाकणं, कचरा कुंड्या असतानाही कचरा टाकणं, कचरा कुंडीपर्यंत जाण्याची तसदी कोण घेत नाही, रस्त्यातच कचरा टाकून मोकळे होतात। कित्येक जागी सरकारने सुविधा आणल्या, दारापर्यंत त्यांच्यासाठी कचरा गाडी येते, पण नाही, त्यांना गल्लीत टाकायचा असतो कचरा, कोणाला खिडकीतून बाहेर फेकायचा असतो कचरा। या देशाला जोपर्यंत आपण आपलं मानणार नाही, या शहराला जोपर्यंत आपण आपलं मानणार नाही, तोपर्यंत ही शिस्त आपल्यात येणार नाही। आपण बघतो, आपण नदीमध्ये कचरा टाकतो, आपण ज्या नदीला आई बोलतो, तिला पुसतो, तिच्यात आपण कचरा टाकतो आणि त्या कचऱ्यामुळे पुढे ती नदी प्रदूषित होते, घाण होते, नाल्यासारखी होते आणि नाल्यासारखी झाल्यानंतरही त्याच्यात कचरा टाकून आपण त्या नदीच्या पाया पडतो। पहिली गोष्ट म्हणजे सरकारने या गोष्टी शाळेतून शिकवल्या पाहिजेत, पालकांनी आपल्या मुलांना शिकवले पाहिजेत। पालकच जर मुलांसमोर कचरा बाहेर फेकणार असतील किंवा शिस्त पाळणार नसतील, ट्रॅफिकचे रूल्स पाळणार नसतील, तर या सगळ्या गोष्टीवर बोलून अर्थच नाही आहे। आता तुम्ही बघा ना, एखाद्या सिग्नलवर एकच माणूस उभा असेल आणि बाजूने निघून जात असतील सगळे सिग्नल तोडून, तर ते बाकीचे त्याला अशा पद्धतीने बघतात, त्या माणसाला जो तो सिग्नल पाळतोय, की बापरे तू काहीतरी पाप करतोयस। म्हणजे सरकार आपल्याला चांगल्या सुविधा देतं, जिथे देतं तिथे बोलतोय। तुम्हाला चांगले स्टेशन्स भेटले, चांगल्या रेल्वेज मिळाल्या, चांगल्या बसेस मिळाल्या, तुम्ही थुकून घाण करता, तिथे कचरा फेकता। आपण आपला कचरा घरात फेकतो का? मग हे स्टेशन्स, हे रस्ते, या रेल्वेज, बस, हे आपले नाहीत का? आपण यांना आपलं म्हणणार नाहीये का? आपल्याला फक्त त्याचा उपभोग घ्यायचा आहे, ते स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी दुसऱ्याची। आपण ते वापरायचा पैसा देतोय, आपण ते घाण करण्याचा पैसा देत नाहीये किंवा कोणीतरी स्वच्छ करावं म्हणून पैसे देत नाहीये।